नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये औरंगाबाद शहरासाठी झालेला पोलीस भरतीचा सामान्य विज्ञानाचा क्वेश्चन पेपर सोडवणार आहोत. तर चला आपण वेळ न दवडता सुरू करूयात. तर पहिला क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते शहर सूतगिरण्यांसाठी प्रसिद्ध आहे? पर्याय बघा, जालना, भिवंडी, भुसावळ, नागपूर. तर याचं उत्तर आहे भिवंडी. पुढील प्रश्न आहे, समृद्धी महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? तर तुम्ही समृद्धी महामार्गाचा मॅप जर बघितला तर तो नागपूरपासून मुंबईपर्यंत आहे. तर त्यामध्ये नाशिक, बुलढाणा, वाशिम हे जिल्हे येतात. ह्या जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग हा जातो. तर जळगाव या जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जात नाही. पुढचा क्वेश्चन आहे, अणुबॉम्बचा प्रयोग सर्वात प्रथम कोणत्या देशाने कोणत्या देशावर केला? तर बघा, पर्याय आहेत, अमेरिकेने कोरियावर, अमेरिकेने जपानवर, रशियाने जपानवर, अमेरिकेने रशियावर. तर तुम्ही इतिहास थोडाफार वाचला असेल तर दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकला होता. त्यावेळेस सर्वप्रथम अमेरिकेने जपानवर अणुबॉम्बचा प्रयोग केला होता आणि तेव्हा दुसरं महायुद्ध हे संपुष्टात आलं होतं. तर पुढचा प्रश्न बघूया, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे बोल कोणाचे आहेत? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण हे लहानपणापासून ऐकलं आहे की हे वाक्य, ही घोषणा बाळ गंगाधर टिळक यांनी दिलेली होती. पुढचा क्वेश्चन बघूयात, कार्बन डेटिंग ही निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे. पर्याय बघा, कार्बनचे प्रमाण, कार्बनची जाडी, कार्बनची कमतरता, वस्तूचे वय. तर कार्बन डेटिंग ही अशी टेक्निक आहे ज्यातून आपण एखाद्या वस्तूचे किंवा झाडाचे आपण वय काढू शकतो. तर याचं उत्तर आहे वस्तूचे वय. पुढचा क्वेश्चन आहे, औरंगाबाद जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने स्थापित केला? आता याचं उत्तर जवळपास तुम्ही जर औरंगाबादमधील असाल तर सर्वांनाच माहीत असायला पाहिजे की यादव घराण्याने हे जवळपास 1187 साली भिल्लम 5 या राजाने हा किल्ला बांधला होता, देवगिरीचा किल्ला. तर पुढचा क्वेश्चन बघूयात की पुढीलपैकी कोणते पोलीस दल नाही? पोलीस दल नाही हे विचारलं आहे. तर बघूयात, SRPF हे स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स असतं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. CRPFसुद्धा सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, जी केंद्र सरकारची एक युनिट आहे. आणि आसाम रायफल्स ही बॉर्डरवर काम करते ॲज अ पॅरामिलिटरी फोर्स. तर फोर्स 1 ही महाराष्ट्राची दहशतवादी विरोधी पथक आहे, एक छोटंसं. ते फक्त स्पेशल त्याच कामासाठी वापरलं जातं, दहशतवादी विरोधी. पुढचा क्वेश्चन बघूया की पुढीलपैकी कोणती फोर्स नक्षलविरोधी कमांडो फोर्स नाही? तर नक्षलविरोधी फोर्स कोणती नाही? तर ग्रेहाउंड हे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधली फोर्स आहे, त्याचं नाव आहे ग्रेहाउंड, जी नक्षलवाद्यांविरोधात काम करत असते. त्यासाठीच त्या फोर्सची निर्मिती झालेली आहे. C-60 ही आपल्या गडचिरोली जिल्ह्यात बनवलेली आहे नक्षलवादी विरोधी कारवायांसाठी. तर कोब्रा ही सुद्धा CRPFची एक छोटी युनिट आहे, जी अशा ऑपरेशनसाठी, नक्षलविरोधी कामांसाठी, नक्षलविरोधी कारवायांसाठी बनवली गेलेली आहे. तर फोर्स 1 आपण मागच्याच क्वेश्चनमध्ये बघितलं की हे फक्त अँटी टेररिस्ट स्क्वॉड आहे, स्पेशल यासाठी बनवली गेलेली आहे की टेररिस्ट जे असतात त्यांच्या विरोधी कारवाई करण्यासाठी फोर्स 1 याची स्थापना झालेली आहे. तर याचं उत्तर आहे फोर्स 1. पुढचा क्वेश्चन बघूयात की हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर पर्याय आहेत, लोह, मॅंगनीज, झिंक, आयोडीन. तुम्ही सायन्सचा थोडाफार बेसिक जरी वाचला असेल तर याचं उत्तर अगदी सोपं आहे, हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोहाची आवश्यकता असते. पुढचा क्वेश्चन बघा, हा एक भूगोलमधला महत्त्वाचा क्वेश्चन आहे. गोदावरी नदीचे उगमस्थान
कोणते? आता गोदावरी नदी ही नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमधून उगम पावते. आता बाकीचे ऑप्शन्ससुद्धा तुम्ही अभ्यास करत जा, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या नद्यांची उगमस्थाने किंवा त्यांची उपनद्या हे पाठ होत जातील. तर महाबळेश्वरमधून कृष्णा नदी उगम पावते. लोणावळ्यामधून इंद्रायणी नदीचा उगम पावतो. इंद्रायणी नदीचा उगम होतो. आणि भीमाशंकरमधून भीमा नदीचा उगम होतो. तर अशा प्रकारे तुम्ही ऑप्शनचा सुद्धा अभ्यास केला तर तुमच्या इथेच 3 क्वेश्चन एक्स्ट्रा बनतात. चला तर पुढचा क्वेश्चन बघूया. राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? कोयना, भंडारदरा, भिवपुरी, दूधगंगा. तर सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प हा सातारा जिल्ह्यातील कोयना हा आहे. कोयना डॅम, जो की भरपूर मोठा आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. पुढचा क्वेश्चन बघूयात की पुढीलपैकी महाराष्ट्र विधिमंडळाचे सर्वाधिक दिवसांचे अधिवेशन कोणते आहे? हिवाळी अधिवेशन, अर्थसंकल्पीय अधिवेशन, पावसाळी अधिवेशन, विधान परिषदेचे अधिवेशन. तर याचं उत्तर आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन. हे जवळपास 1 महिन्यापेक्षा जास्त दिवस चालतं. तर हिवाळी अधिवेशन 7 ते 8 दिवस, पावसाळी अधिवेशन हे जवळपास 15 दिवसांच्या आसपास चालतं. तर सर्वात जास्त दिवस चालणारं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन असतं, जे की फेब्रुवारी ते मार्च दरम्यान चालत असतं. पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते ठिकाण युनेस्को वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये नाही? तर ह्या शेवटच्या शब्दाकडे तुम्ही लक्ष द्यायला हवं, नाहीतर तुमचं उत्तर चुकण्याची शक्यता असते. नाही. तर ताजमहल हे आहे ऑब्वियसली. अजिंठा लेणीसुद्धा आहे, लाल किल्ला आहे. तर घृष्णेश्वर मंदिर हे याचं उत्तर आहे. हे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये नाही आहे. तर पुढचा क्वेश्चन बघूयात. खालीलपैकी भारतातील सर्वात तरुण राज्य कोणते? आता ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सर्च करून कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि या प्रश्नाचं उत्तर सांगा. पुढचा क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? ऑप्शन आहेत चिखलदरा, कळसुबाई, पंचमढी, कांचनजंगा. तर कांचनजंगा हे महाराष्ट्रात नाही आहे, तर हा ऑप्शन एलिमिनेट झाला. हे उत्तराखंडमधलं आहे. तर सर्वात मोठं हे आपण लहानपणापासून ऐकलं आहे की नगर जिल्ह्यातील कळसुबाई हे मोठे शिखर आहे, ज्याची उंची जवळपास 1646 मीटर आहे. कळसुबाईचं शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. पुढचा क्वेश्चन बघूयात की महाराष्ट्र राज्य पशु कोणता? महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता? आता हा क्वेश्चन नेहमी येत असतो प्रत्येक दरवर्षी. तर याचं उत्तर आहे शेकरू. हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. शेकरू हा महाराष्ट्र राज्य पशु आहे. पुढचा क्वेश्चन बघूयात की पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ बसत नाही? तर याचं उत्तर आहे पुणे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ 3 ठिकाणी आहे: मुंबई, नागपूर, औरंगाबाद. आणि महाराष्ट्राबाहेर पणजी, जे की गोव्याची राजधानी आहे, त्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ बसत असतं. तर पुढचा क्वेश्चन बघूयात की महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य कोणते? आता सत्यमेव जयते, सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय, राष्ट्रसेवा, जनसेवा, सदैव सेवेत. तर याचं उत्तर आहे सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय. हे वाक्य आपलं जे भागवत पुराण आहे त्यातला एक श्लोक आहे. त्या श्लोकांमधून हे वाक्य आपण घेतलेलं आहे. सत्यमेव जयते हे आपलं राष्ट्रीय जे प्रतीक आहे अशोक स्तंभ, त्याच्या खाली लिहिलेलं असतं. ते एका कुडुम नावाच्या उपनिषदामधून घेतलेलं आहे सत्यमेव जयते हे वाक्य. तर पुढचा क्वेश्चन आहे की महाराष्ट्राचा क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर हे असे छोटे छोटे क्वेश्चन जे आन्सर तुम्हाला माहीत असायला पाहिजे की याचं उत्तर आहे अहमदनगर. हा सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा जिल्हा आहे, ज्याची सीमा ही ठाण्यापासून ते नाशिकपासून तर खाली सोलापूर उस्मानाबादपर्यंत
ज्याची सीमा जोडलेली आहे असा अहमदनगर जिल्हा हा सर्वात मोठा जिल्हा आहे. तो पुढचा प्रश्न आहे की शून्याचा शोध कोणी लावला? तर याचं उत्तर अगदी आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आर्यभट्टने शून्याचा शोध लावला. पुढचा क्वेश्चन आहे खालीलपैकी व्याघ्र प्रकल्प आणि संबंधित जिल्हा यांच्या जोडीतून चुकीची जोडी निवडा. आता आपल्याला यातून चुकीची जोडी निवडायची आहे. या शेवटच्या शब्दावर तुमचं नेहमी लक्ष असलं पाहिजे, नाहीतर तुमचं उत्तर चुकण्याची शक्यता असते. तर ताडोबा प्रकल्प चंद्रपूर ही बरोबर आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती ही जोडीसुद्धा बरोबर आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सातारा कोल्हापूर ही जोडीसुद्धा बरोबर आहे. तर याचं उत्तर आहे बोर व्याघ्र प्रकल्प वाशिम. तर ही वाशिममध्ये नसून वर्धा या जिल्ह्यातली वर्धा जिल्ह्यात हा व्याघ्र प्रकल्प आहे. तर याचं उत्तर आहे बोर. सी याचा आन्सर आहे बोर व्याघ्र प्रकल्प वाशिम. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सामान्य विज्ञानाचे औरंगाबाद जिल्ह्यातील 2023चा क्वेश्चन पेपर सोडवला. असेच आपण वेगवेगळ्या विषयावरचे वेगवेगळ्या जिल्ह्यातील पोलीस भरती संबंधित किंवा इतर परीक्षा स्पर्धांमधले क्वेश्चन आपण सोडवत जाऊ. तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.